स्वामी विवेकानंद विद्यालयात नागपंचमी व व्याघ्र दिन विशेष उपक्रम. विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव व सर्प जनजागृतीचा संदेश. पंचवटी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात नागपंचमी आणि आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त वन्यजीव आणि सर्प जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. हरित श्रावण मासाच्या उपक्रमाअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेविषयी जाणीव निर्माण करणे हा होता. कार्यक्रमात इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना वन्यजीव रक्षक वैभव भोगले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सात्विक पाठक यांनी सर्प ओळख आणि सर्पदंश प्रसंगी घ्यावयाचे प्रथमोपचार याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती देण्यात आली आहे. व्याघ्र दिनानिमित्त वाघाच्या अन्नसाखळीतील स्थान आणि वन्यजीव संरक्षणाचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे. हरित सेनेचे समन्वयक प्रदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक किशोर झोटिंग, पर्यवेक्षिका शुभदा टकले, संगीता पिंगळे, शर्मिला बागले, सचिन चांगटे, जितेंद्र आहिरे, संदीप जोपळे, ललित शार्दूल व शिक्षक वृंद उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन चांगटे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक मंडळाने विशेष परिश्रम घेतले. प्रत्येक याचा एक मी तुम्हाला बोलून अन्न साखळी, तसं अन्न साखळीमध्ये सर्वोच्च स्थानी एक असतो, त्याला एपेक्स प्रेडिटर म्हणतात. तसं जंगलामध्ये सगळ्यात मोठा एपेक्स प्रेडिटर जो आहे तो वाघ आहे. आणि जर वाघात टिकले तर बाकी पूर्ण साखळी टिकेल. कारण मला सांगा की जंगलामध्ये जर आपण वाघाच्या खाली कोण येतं, बिबट्या येतो, बिबट्याच्या खाली कोण येतं, अस्वल येतं, अस्वलच्या खाली कोण येतं, रानकुत्रे येतात. त्यानंतर काय की ठीक आहे, रोज आपला ह्या पट्टेरी वाघासोबत संबंध येणार आहे का, कधी कधी तुमच्या समोर येणार आहे का तो? नाही. तर आपल्याला बिबट्याबद्दल थोडं जाणून घेणं फार गरजेचं आहे. हे बघा, नाशिक हे बिबट्याचं माहेरघर आहे. म्हणजे ब्रिटिशर्स लिहितात लेपर्ड कॅपिटल ऑफ इंडिया. लेपर्ड कॅपिटल ऑफ इंडिया का लिहितात? कारण आपल्याकडच्या ज्या 4 प्रमुख नद्या आहेत त्या 4ही नद्या 12 महिने वाहणाऱ्या आहेत. कोणत्या? दारणा, गोदावरी, कालवा, त्यानंतर वाघ. चांगलंय आपल्याकडे नाशिक माणूस त्याचं भक्ष नाही. हा व्हिडिओ तुम्ही बघा एकदा आणि मग मला सांगा काय वाटतं तुम्हाला. त्याच्यासाठी सगळ्यात सोपी शिकार कोण होती इथं? कुत्रा तर दिसतही नव्हतं त्याला. सगळ्यात व्हिजिबल कोण होतं? त्याने माणूस का नाही पकडला? याचा अर्थ काय आहे की माणूस हे बिबट्याचं भक्ष नाही. तुम्ही जेव्हा बाहेर फिरतात तुमच्या एरियामध्ये, कधी तुमच्या खांद्यावर किती चिमणी येऊन बसते का?